प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग एकदम भारी दाखवलाय. आता व्हॅलेंटाईन वीक आहे म्हटल्यानंतर रोज अर्जुन सायलीला काही ना काही छानसं सरप्राईज तर देणारच. अगदी तसंच काहीसं सायलीने सुद्धा त्याला बेस्ट सरप्राईज दिला आहे. सायली अर्जुन चक्क काव्यमय झाले आहेत, पण त्यांचं हेच गोड गुपित आता चैतन्याने सगळ्यांसमोर फोडलं या. त्यातच सायलीला खास सरप्राईज देण्यासाठी आपल्या नुपूरची अर्जुनला मदतच मिळाली आहे. पण कावेबाज प्रिया त्यांना त्रास द्यायला टपूनच बसलेत. यातच एक मोठा ट्विस्ट असा आहे प्रेक्षकांनो, की आता सचिन माझाच आहे, मी त्याला कुणालाही शेअर करणार नाही असं म्हणून आता पिसाळलेल्या साक्षीने अस्मिताला मारायचा कट रचलाय. बापरे, पुढे जाऊन भयानक ट्विस्ट नको यायला. पण आजचा भाग आता आपण बघूयात. खूप छान आहे, तुम्हाला खूप छान वाटेल, आवडेल तुम्हाला भाग. शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला हाय पॉईंट जरूर द्या. अर्जुन गुडघ्यावर बसून सायलीला विचारतो, मग सायली सुभेदार, 70 जन्मासाठी माझी बायको होशील ना? तेव्हा सायली अक्षरशः भारावून गेलेली असते. अर्जुनच्या या प्रेमाने होकार देतच ते आपला हात पुढे करते आणि अर्जुन तिच्यासाठी आणलेली अंगठी सायलीच्या बोटात घालतो. त्यानंतर तो सांगतो की त्याने तिच्यासाठी लेटरसुद्धा लिहिलं आहे, एक लव लेटर. अर्जुन म्हणतो की मी लिहिलं आहे, म्हणजे तसं मी प्रयत्न केला आहे. जेव्हा सायली ते लेटर उघडून पाहते तेव्हा मात्र ती अर्जुनला पाहतच राहते. तिला इतकं कुतूहल वाटत असतं की अर्जुनने तिच्यासाठी इतकं सगळं केलं. अर्जुनने आता सायलीसाठी काय कविता लिहिली आहे बघा. आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे पहारीशे अत्तर व्हावे. सायलीला इतकं नवल वाटायला लागतं की तुम्ही माझ्यासाठी कविता लिहिली आहेत आणि ती पण मराठीत. तेव्हा अर्जुन म्हणतो की अर्थात, आणि सायली सुभेदार नेहमी मराठीच बोलते ना. तेव्हा सायली म्हणते की थांबा 1 मिनिट हा. आणि सायलीसुद्धा एक छानशी अशी त्याच लेटरमध्ये अर्जुनसाठी कविता लिहायला लागते. पण अर्जुन इतका उतावीळ, त्याला बघायचं असतं. सायली त्याला सांगते की थांबा हो, आणि सायली काही इतकी उतावीळ नाही आहे. तो बिचारा आपलं तिच्या बाजूलाच बसतो, पण सतत मात्र सायलीचं डोकं खातो. झालं का, बघू का, दाखव ना पटकन. सायली त्याच्यासाठी काहीतरी लिहिते आणि ती त्याच्या बाजूला वळते. अर्जुनच्या समोर ती बसते आणि तिने त्याच्यासाठी काय लिहिले ते त्याला दाखवते. सायली अर्जुनने लिहिलेली कविता म्हणते की आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे आणि आपुल्या जगण्याचे भारीशे अत्तर व्हावे. पण सायली पण काही कमी नाही हा. अर्जुन तिने लिहिलेली कविता वाचतो. माझ्या साथीला कोण असेल पार शेवटी, या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर व्हावे. अर्जुन प्रेमाने सायलीचा हात हातात घेतो. दोघेही ते कविता लिहिलेले लेटर हातात पकडतात आणि एकमेकांकडे पाहून इतके हसायला लागतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन किचनमध्ये काम तर करत असतो, पण तो जरासा अस्वस्थच असतो. म्हणजे त्याचा चेहरा असा की जसे काही झोपच झाली नाही आहे. जेव्हा अस्मिता आणि कल्पना दोघेही तिथे हजर होतात, एकमेकींना त्या खुणावतात, एकमेकींकडे पाहून हसत असतात. आता अस्मिताला भारी अर्जुनची मजा लुटायची असते, म्हणून मुद्दामच म्हणते की मम्मा, अर्जुनचे डोळे जरा बारीक दिसत आहेत, रात्रीची झोप झाली नसेल ना, प्रपोज डे जरा जोरात साजरे झाल्याचा वाटतोय. अर्जुन तिच्यावरती वचकतो, काहीही काय बडबडतेस तू. कल्पना विचारते की काहीही काय अर्जुन, आणि ती त्याला खुणावते, जवळ बोलावते. अर्जुन आधी लक्षात ठेवून गॅस बंद करतो हा, नाहीतर करपायचं ते. हां मम्मा बोल ना. तेव्हा कल्पना विचारते की अर्जुन, तू काल सायलीला काही गिफ्ट वगैरे दिलं की नाही. आता इतकं छान सरप्राईज देऊनसुद्धा अर्जुन तोंड पाडून सांगतो की नाही ना मम्मा, काही दिलंच नाही आहे. तेव्हा अस्मिता तर अशी रिॲक्ट होते की जणू काही आभाळच कोसळले आणि ती विचारते की तू गिफ्ट दिलेलंच नाही आहे, असं कोणी सेलिब्रेशन करतात का? शी. बरं आज काय आहे ते तुला तरी माहिती आहे का? चॉकलेट डे.
तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणजे काय, मी माझ्या बायकोसाठी आता छान असं चॉकलेट ऑर्डर करणार आहे. तेव्हा अस्मिता त्याचा खूप मोठा पचका करते. ती त्याला सांगते की अर्जुन, तू चॉकलेट ऑर्डर करणार आहेस? अजिबात नाही हा. तू सायलीसाठी आज चॉकलेट स्वतः बनवायचं. अर्जुन असं रिॲक्ट करतो, चॉकलेट तेही मी स्वतः बनवायचं? इम्पॉसिबल आहे माझ्यासाठी हे. इथे चहा आणि कॉफी करतानाच नाकीनऊ येत आहेत. बरोबर आता कल्पना त्याला जाळ्यात पकडते. नाकीनऊ येत आहेत की नाही? मग आता कळेलच तुला की सायलीचं काम इतकंही सोपं नाही आहे. पण हा अर्जुन इतका आगाऊ आहे, तो लगेच पलटी मारतो. असं कुठे म्हणालो मी? चॉकलेट करायचं आहे ना? ते तर अर्जुनला बनवताच येत नसतं. मग अस्मिता मुद्दामच त्याला डिवचून सोडते. ती मुद्दाम आता सायलीबद्दल इतकं भरभरून बोलते की सायलीचं काय बाबा, तुझ्यासाठी तिने चॉकलेट तर बनवलंच असतं. तेव्हा अर्जुन विचार करतो की हो, खरंच सायली असती तर नक्कीच तिने त्याच्यासाठी चॉकलेट बनवलंच असतं. तेव्हा तो फुशारक्या मारत सांगतो की मी पण बनवू शकतो, कारण अस्मिताने त्याला सल्ला दिला आहे की अरे असं काय करतोयस अर्जुन, चॉकलेट बनवता येत नाही असं नाही आहे, व्हिडिओज बघून वगैरे बनवूच शकतो की. म्हणून हा पार हरभऱ्याच्या झाडावरच चढलाय. आता मी चॉकलेट बनवणार, स्वतः बनवणार आणि माझ्या सायलीला मी चॉकलेट डे विश करणार. आता मिशन चॉकलेट डे. अर्जुन सज्जत असतो. इतक्यातच सायली येते. तेव्हा अर्जुन, अस्मिता, कल्पना तिघेही गप्प होतात. सायली येऊन आता त्यांच्याकडे विचित्र नजरेनेच बघायला लागते. काय बोलत होता तुम्ही आणि मी आल्यानंतर गप्प का झालात? तेव्हा ते तिघेही म्हणतात की नाही, काही नाही. अर्जुनही म्हणतो की काही नाही, हां काही नाही. तेव्हा सायली म्हणते की सांगा ना मला, मी येण्यापूर्वी तुम्ही काहीतरी बोलत होतात आणि मी आल्यानंतर बरोबर गप्प बसलात. तेव्हा अर्जुन सायलीला चिडवायला जातो आणि स्वतःचाच पोपट करून घेतो. तो विचारतो की आता कळलं तुला, जेव्हा मी ऑफिसमधून घरी येतो तेव्हा तर तू माझ्या आईच्या कानात कुचू 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 बोलत बसलेली असतेस आणि मी आलो की बरोबर गप्प होतेस. आता कळलं माझ्या जागी येऊन की तुला किती त्रास होतो ते? तेव्हा सायली म्हणते की मला त्रास होतच नाही आहे आणि मुळात मी त्रास करूनच का घेऊ? तुमचं अस्मिताताई आणि आईंसोबत असेल ना काहीतरी खाजगी, ते मला सांगायची काही गरज नाही आहे. प्रत्येकाचं तसंही काहीतरी खाजगी असावं. बिचारा अर्जुन. अस्मिता लगेच टोमण्यांचा मारा चालू करते. बघ अर्जुन, जरा शिक काहीतरी सायलीकडून, नाहीतर आम्ही कधी काही बोलायला लागलो की तू येतोस आणि सांगा ना सांगा ना, काय चाललंय, काय बोलत होतात सांगा ना, नुसतं आम्हाला भंडावून सोडतोस. प्रत्येकाची पर्सनल स्पेस प्रत्येकाला द्यायची असते. शिक जरा शिक बायकोकडून. तेव्हा तो इतका चिडतो, रागाने किचनमध्येच जातो. या तिघी हसून त्याची मजा घेतात. इकडे साक्षीने सचिनला पाहिलेलं असतं आणि सचिन त्याच्या फोनमध्ये बिझी असतो. आता प्रियाने तर आधीच सचिन अस्मिताचा नवरा आहे, सुभेदारांचा जावई आहे हे सांगून साक्षीला सावध केलेलं असतंच. पण साक्षीसुद्धा असा काही नाटकीपणा करते. येऊन अचानक ती सचिनला घट्ट मिठी मारते. आता तो डचकतो. तेव्हा साक्षी विचारते की अरे डचकायला काय झाले? डोंट वरी, मी काय तुझे मेसेजेस वाचणार नाही आहे. तेव्हा सचिन म्हणतो की तसं नाही आहे सॅम, तू अचानक येऊन मिठी मारलीस ना, त्यामुळे थोडं डचकायला झालं. साक्षी आता त्याची चक्क माफी मागते. त्यासाठी खरंच आय एम सॉरी. मी तुझे मेसेजेस बघितलेत, रिकॉल चेक केलेत. खरं तर त्या दिवशी मला तसं करायला नव्हतं पाहिजे. तुझ्यावरती मी उगाचच संशय घेतला. पण मला आता खात्री पटली आहे की तू मला कधीही अंधारात ठेवणार नाही आहेस, माझी फसवणूक करणार नाही आहेस. सचिन म्हणतो की हो सॅम, ऑफकोर्स. मी कधीही तुझ्यापासून काहीच लपवलेलं नाही आहे. या आधीही नाही आणि आत्ताही कधी लपवणार नाही आहे. तो आपल्या हातामध्ये तिचा चेहरा पकडतो, कुरवाळतो. तेव्हा मनातच साक्षीच्या इतकं वादळ पसरलेलं असतं. माझ्यापेक्षाही जास्त महत्त्वाची व्यक्ती तुझ्या आयुष्यात आहे सचिन, मला माहिती आहे. ती सचिनला बिलगते, पण मनात फक्त प्रियाचे शब्द घुमत असतात की साक्षी
सचिन हा माझ्या सख्ख्या नंदेचा नवरा आहे. पण मी तुला कोणालाही शेअर करणार नाही आहे सचिन. तुझ्या आयुष्यात असलेल्या त्या महत्त्वाच्या व्यक्तीला मी कायमच संपवून टाकेन. साक्षी आता जास्तच पेटून उठली आहे. या मूर्ख सचिनच्या नादात उगाचच ते बिचाऱ्या अस्मिताला काही व्हायला नको. इकडे चैतन्य जेव्हा घरी येतो तेव्हा मुद्दाम अर्जुनला डिवचतो. काय अर्जुन वहिनी, जमतायत का घरातली कामं? अरे रे, अवतारावरून तर वाटत नाही आहे. तेव्हा घरातल्यानं इतकं हसू येतं. अर्जुन त्याला म्हणतो की तू माझा मित्र राहिलायस कुठे? तू तर आता फक्त तुझ्या वहिनीचा धीर आहेस ना. तेव्हा प्रताप म्हणतो की चैतन्य, तू अजिबात काळजी करू नकोस. काय आहे, आमचं या दोघांवरती बरोबर लक्ष आहे. चॅलेंज कोण जिंकतं ते बघूच यात की. तेव्हा अस्मिता लगेच सायलीची बाजू घेते. मला तर वाटतं की सायलीच जिंकेल. घरचे विचारतात की का? डॅड, आत्ता कुठे अर्जुनला साखर आणि मीठमधला फरक कळतोय. इतक्यात सायलीच येते. सायली येता क्षणी आता ऑफिसला जायचं असतं. मग महत्त्वाचे काय कामं करायचे आहेत? चैतन्य सांगतो की ते दोघेही आता साईट व्हिजिटला जाणार असतात. तेव्हा अर्जुन सायलीची इतकी काळजी करतो. तो म्हणतो की साईट व्हिजिटला का? चैतन्य सांगतो की कारण ऑफिसमध्ये तो व्यक्ती भेटणार नाही आहे ना, तर साईटवरतीच जावं लागेल. आता अर्जुन सायलीलाच ताकीद देतो की सायली, तू अजिबात जायचं नाही आहेस. हे बघ, तिथे गेलीस तर एकतर ऊन खूप आहे बाहेर, त्यात तिथे दगड आहेत, विटा आहेत. चुकून एखादी वीट जर तुझ्या डोक्यात पडली तर उगाचच रिस्क नको. टॉपिक क्लोज. आणि तो गॅसवरच्या भांड्यावरतीच हात ठेवतो. आता त्याचा हात भाजतो. यार, हे स्टुपिड भांडं गॅसवरती काय आहे? तेव्हा सायली पटकन त्याच्या हाताला बर्फाचा शेक देते. अस्मिता सांगते की अर्जुन, मुळात ते भांडं स्टुपिड नाही आहे, ते गॅसवरती आहे. स्टुपिड ते जे तू आता बोलतोयस. सायली काळजीने विचारते की फार त्रास होतोय का वो? तेव्हा चैतन्य मुद्दामच म्हणतो की बघतेस ना मावशी, अर्जुनला भाजलं काय? आणि सायली वहिनी अर्जुन सुभेदाराच्या रोलमधून बाहेर पडून पुन्हा सायलीच झाली. तेव्हा सायली आता असं रिॲक्ट करते जसं काही घडलंच नाही आहे. हा घ्या बर्फ आणि हाताला चांगलं शेक द्या. आईनंतर तुम्हाला मलम लावून देतील. माझ्या काही महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत, मला वेळेवरती पोहोचावं लागेल. ती किचनमधून बाहेर येते, पण काळजी काही दूर होत नाही तिची. कल्पनाला ती सांगते की आई, नंतर यांना मलम लावून द्या. आणि जेव्हा ती चैतन्याला सांगते की चला चैतन्य भाऊजी, आपण जाऊयात ना, पण इतक्यात होतं असं की तिच्या फाईलमधून अर्जुनने लिहिलेलं लव्ह लेटर खाली पडतं. आणि सगळ्यांना, त्या दोघांना चिडवायला एक विषयाला कारणच मिळतं. सायली आता अशी डोळे घट्ट मिठून घेते ना, तिला खूप टेन्शन येतं. तेव्हा चैतन्य आता ते उचलत विचार करतो की काय आहे हे. जेव्हा ते लेटर वाचतो, अरे बापरे, बाकीचे सर्वजण विचारत असतात की काय आहे काय आहे. तेव्हा आता अर्जुन किचनमधून धावत येतो. वाचलं तर बघ हा. त्याला धमकावायला लागतो. चैतन्य म्हणतो की थांब 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 जरा, शांत हो, गप रे. म्हणजे याच्यामध्ये ना असं कामाचं काही नाही आहे. सर्वजण आता चैतन्याला नक्की त्याच्यामध्ये लिहिलंय तरी काय ते वाचायला सांगत असतात. इतके उत्सुक असतात ना सर्वजण. चैतन्याला अक्षरशः नवल वाटत असतं की हे चक्क अर्जुनने लिहिलंय, आणि तेही मराठीत. तो म्हणतो की ही हँडरायटिंग तर शायर अर्जुन सुभेदारांची वाटते मला, तर अर्ज किया है. त्यावर प्रताप म्हणतो की इर्शाद इर्शाद. चैतन्य वाचायला सुरुवात करतो. अर्जुन सुभेदार ने अर्ज किया है, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, माझ्या जगण्याला भारीशे अत्तर व्हावे. तेव्हा सर्वजण इतकं कौतुक करतात त्याचं की वा वा. तेव्हा चैतन्य म्हणतो की कमाल आहे. आता अर्जुन सुभेदारांचं झाला, आता सायली सुभेदारांनी त्यावर काय लिहिलं आहे बघा. तेव्हा सायली इतकी लाजून चूर होते. चैतन्य भाऊजी प्लीज द्या ना, ते नका ना वाचव. तेव्हा तो म्हणतो की नाही या वहिनी, अजिबात नाही. आता अर्ज किया है सायली सुभेदार, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, माझ्या जगण्याचे भारीशे अत्तर व्हावे. शब्द आता सायली सुभेदारांचे.
माझ्या जगण्याला असेल कोण पार शेवटी, माझ्या जगण्याला साथीला कोण असेल पार शेवटी, या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर व्हावे. इतकं कौतुक करायला लागतात सर्वजण की वा वा वा, दोघेही लाजायला लागतात. तेव्हा प्रताप म्हणतो की अरे वा सायली, अर्जुन, तुमच्या दोघांचंही प्रेम अगदी काव्यमय झालंय. कल्पना आता सगळ्यांना सांगते की काय रे अर्जुन, आम्हाला तर म्हणालास की प्रपोज डे साजराच केला नाही आहे, आणि हे काय कविता वगैरे. अस्मिता म्हणते की तुम्ही दोघे तर छान छुपे रुस्तम निघालात. ए ए ए सायली बघू, आणि ती हातात घेत विचारते की अंगठी, वा भारीच आहे बाबा. तेव्हा प्रताप म्हणतो की बघा, प्रपोज डे साजरा करता करता चक्क सायलीला अंगठीसुद्धा मिळाली. अर्जुन, सुभेदारांचं नाव राखलंच बाबा. आता कल्पना म्हणते की हो, पण आता ते तुम्ही बघा. त्या दोघांचे वाद चालूच होतात. आता सायली पुन्हा चैतन्याला रिक्वेस्ट करते की भाऊजी प्लीज द्या ना ते. तेव्हा चैतन्य म्हणतो की आहा, अभी इस शायर की शायरी भी सुनो. शायर चैतन्य ने अर्ज किया है. तेव्हा पुन्हा प्रताप म्हणतो की इर्शाद इर्शाद. हा प्रेम ऐवज परत फाईलमध्ये नाही ठेवायचा. हा प्रेमाचा ऐवज परत फाईलमध्ये नाही ठेवायचा, कुठल्या तरी केसमध्ये पुरावा म्हणून सादर व्हायचा. तेव्हा ते दोघेही इतकी खिल्ली उडवत असतात सायली अर्जुनची, प्रताप आणि चैतन्य. सायली शेवटी लाजून चैतन्याच्या हातून ते हिसकावून घेतेच. अर्जुन चैतन्यावरती रागावतो की तू बाहेर भेट मला, बघतो तुला तिथे. तेव्हा चैतन्य हसत म्हणतो की हां, दोस्तों के राज खोलना यही तो दोस्त का काम होता है. तेव्हा सर्वजण इतके हसायला लागतात. आता सायली वैतागत म्हणते की चैतन्य भाऊजी चला ना. तेव्हा तो म्हणतो की चल येतो. जाताना सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांना बाय करत असतात. आता बाकीचे पुन्हा इतके चिडवतात ना, अर्जुन जाणाऱ्या सायलीकडे पाहतच राहतो. तेव्हा कल्पना त्याला खुणावते की अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हो बनवतो जेवण पटकन बनवतो. काही वेळाने अर्जुन इतका वैतागून गेलेला असतो, डोक्याला हात लावून थांबलेला. तेव्हा कल्पना विचारते की काय रे काय झालं, तुझं काय युद्ध अजून चालूच झालेलं नाही आहे का. तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा अगं प्रॉब्लेम हा आहे की युद्ध सुरूच होत नाही आहे. हे बघ ना, मी सारे वेपन्स काढून तर ठेवलेत, पण काय करायचं तेच सुचत नाही आहे पुढे. हे बघ, मला ना चॉकलेट बनवायचं होतं सायलीसाठी. मी इंटरनेटवर रेसिपी पण वाचली आणि खूप साऱ्या व्हिडिओची बघितल्या, पण मला लक्षातच येत नाही आहे मम्मा. काही ना काही गफलत होतीच आहे. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन होणारच तसं. अरे तू करेक्ट माणसाला अजून विचारलेलंच नाही आहेस ना. तेव्हा अर्जुन विचारतो की मम्मा काय हे, मी तुला विचारलं होतं ना मगाशी. कल्पना सांगते की अरे अर्जुन, मी आपलं घरगुती स्वयंपाक बनवते. आपली नुपूर आहे ना, ती स्वतःचं क्लाउड किचन चालवते आणि बिझनेससुद्धा करते. आपण ना तिलाच विचारूया, ती तुला अगदी योग्य टिप देईल. कल्पना नुपूरला व्हिडिओ कॉल करते. नुपूर जेव्हा तिचा व्हिडिओ कॉल रिसीव्ह करते तेव्हा ती विचारते की कल्पना मावशी, अगं किती दिवसांनी कॉल केला आहेस तू. तेव्हा कल्पना सांगते की हो अगं, माझं ना महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे. खरं तर अर्जुनचं, म्हणजे ना त्याला सायलीसाठी चॉकलेट्स बनवायचे आहेत, पण त्याला बनवता येतच नाही आहेत. काय चुकते त्याला तेच कळत नाही आहे. तेव्हा अर्जुन आता फोन हातात घेतो आणि म्हणतो की सगळं तर करतोय मी, रेसिपी पण जशीच्या तशी फॉलो केली, पण कळत नाही आहे कुठं चुकते. अर्जुनला त्याची चूक नुपूर दाखवून देते की अर्जुन रेसिपी फॉलो करतोयस, पण मनाचं काय. अरे जी गोष्ट तू प्रेमाने करायला हवी तिथे तर तू स्वतःच्या मनाचा विचारच करत नाही आहेस, कारण तुझ्या मनात भीती, घबराटच जास्त आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की करेक्ट आहे, पहिल्यांदाच करतोय ना मी, भीती तर वाटणारच. तेव्हा ती सल्ला देते की अर्जुन, जिच्यासाठी तू बनवायला चाललायस ना, तिचा चेहरा तू आधी नजरेसमोर आण आणि मग करायला घे. तेव्हा कल्पनाच्या हाती फोन सोपवतो अर्जुन. नुपूरने सांगितल्यानुसार आपले डोळे खट्ट मिटतो. सायलीचा चेहरा आठवतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आपसुकच एक गोड स्माईल येतं.
तो म्हणतो की खरंच सायलीचा चेहरा काय नजरेसमोर आला, किती पॉझिटिव्ह वाटते मला आता. त्यानंतर नुपूर अर्जुनला रेसिपी सांगते. नुपूर रेसिपी सांगत असते आणि अर्जुन इतकं मन लावून ते करत असतो ना, की थोड्याच वेळात त्याला रिझल्टसुद्धा दिसतो. तो म्हणतो की अगं किती सोपं होतं हे. तेव्हा नुपूर सांगते की जगात कुठलीच गोष्ट सोपी नसते अर्जुन. त्याला फक्त प्रेमाची साथ असावी लागते. मग सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. अर्जुन, सायली जसं तुझं आयुष्य आहे ना, तसं स्वयंपाक करणं माझं आयुष्य आहे. आता पुढच्या वेळेस व्हिडिओ कॉलवरती तुझ्यासोबत येणे, सायलीसुद्धा असेल, खात्री आहे मला. काय आयडिया लावले या लोकांनी प्रमोशन करण्याची. तेव्हा नुपूर त्या दोघांनाही बाय सांगते आणि अर्जुनला सांगते की तुला परत कधीही माझी मदत लागली तर मला लगेच व्हिडिओ कॉल कर, मी तुझी मदत करेनच. त्यानंतर अर्जुन आता ते चॉकलेट फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं ठरवतो. तेव्हा अर्जुन आनंद साजरा करतो की फायनली मी माझ्या बायकोसाठी चॉकलेट्स बनवलीत. तेव्हा कल्पना विचारते की अर्जुन, तू सायलीसाठी कोणतीही गोष्ट केलीस की किती आनंदित होतो रे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मम्मा, कारण ती काय तितकी स्पेशल आहेच आणि मला आयुष्यभर तिच्यासाठी असंच काही ना काही करत राहायचं आहे. चल मी पटकन हे चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवतो. पण आता ते सगळं प्रियाने पाहिलेलं असतं आणि तिच्या पोटात दुखणं साहजिकच आहे. ती मनातच आता कपटी विचार करते की अर्जुन, तू सायलीसाठी काहीही केलंस तरी ते मी सायलीपर्यंत पोहोचू देणारच नाही आहे. आत्ता भाग इथे संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत की गाडीचं हॉर्न वाजतं आणि अर्जुनच्या काळजाची धडधड वाढते. बायको आली असा विचार करत अर्जुन दरवाजापर्यंत जातो, पण बिचाराचा मूडच ऑफ होतो कारण समोर कुणीही नसतंच. पण जेव्हा तो फिरतो तर तो पाठमोरा असतानाच सायली त्याला हाक मारते. नवरोबा. सायलीन इतकं खास, इतकं स्पेशल सरप्राईज दिलेलं असतं त्याला. सायली त्याच्यासाठी चक्क डॉल बनवून आलेली असते. ती येऊन अर्जुनला घट्ट मिठी मारते. तेव्हा सर्वजण इतके खुश असतात. अर्जुन म्हणतो की सगळे बघतायत ना. तेव्हा सायली विचारते की का, तुम्हीही माझ्यासोबत अचानक असेच वागता ना, सगळ्यांसमोर मला पेचात टाकता, आता कसं वाटते. अर्जुन म्हणतो की बेस्ट वाटते. हॅपी व्हॅलेंटाईन डे बायको. आणि दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. ठरलं तर मग मालिकेचे खरे एपिसोड्स पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा.